दिवस खराब झाला, सगळा दिवस खराब झालाय माझा उमामुळे. उमाला मी फक्त इतकंच विचारलं की बाबा मला मेटाबॉलिझम स्ट्रॉंग करायचं आहे, मी काय करू. तर उमा फायदे सांगायला सांगितले, सांगायला सुरुवात केली. शिक्षिका आहे ना ती म्हणाली की मेटाबॉलिझम स्ट्रॉंग असल्याने आपल्याला पिंपल येत नाहीत, मेटाबॉलिझम स्ट्रॉंग असल्याने आपलं पोट साफ राहतं, सगळ्या गोष्टी एकदम डायजेस्टिव्ह वगैरे सगळ्या एकदम कडक होतं. मी म्हटलं की ठीक आहे, मला पण करायचं आहे. तर ती म्हणाली की ॲपल सायडर व्हिनेगर घे. मी म्हटलं की ओके, तुझ्याकडे आहे ना. ती म्हणली हो. मग मी म्हटलं दे. तर तिने सांगितलं घसा अजूनही खवखवतोय. 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर, एवढं पाणी कोमट त्यात घेतलं मी. 1च चमचा, तरी 1च चमचा. जोशमध्ये येऊन 2 चमचे घेतले असं काय झालं असतं विचार करा. 1 चमचा घेतलं, प्यायलो. त्यानंतर घशाची माझ्या अशी अवस्था झाली आहे, इतका कडू झाला आहे घसा की माझा जो फेवरेट चहा आहे तो तसाच गॅसवरती आहे ना सडतोय. इच्छाच होत नाही आहे त्याला प्यायची. जर तुम्हाला मेटाबॉलिझम स्ट्रॉंग करायची खूप गरज असेल तरच तुम्ही ते ॲपल सायडर व्हिनेगर वगैरे घ्या. अदरवाईज जर का तुम्ही माझ्यासारखे चहाप्रेमी असाल तर प्लीज दिवसाची सुरुवात किमान, आता मला झोपलेला उठून फक्त 15 ते 20 मिनटं झालेली आहेत, दिवसाची सुरुवात तरी आहे ना किमान ॲपल सायडर व्हिनेगरने वगैरे करू नका यार. जातो घसा पूर्ण. सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि आमच्या घरातला हा बेरोजगार व्यक्ती पहा. धनंजय द बेरोजगार. धनंजय फुकट खाऊ, नुसतं खायला द्या त्याला. काय रे, अय आता उघड ना डोळे. काय रे, हां उघड, थोडेसे उघड बघ. हां कोण आहे, हां संकेत आहे ना. हां जाऊ दे, ह्याला फाट्यावर मारू शकतो, हा काय आपल्याला खायला देत नाही ना. माझा टकाटक चित्रपट जेव्हा ब्लॉकबस्टर झाला होता तेव्हा मला ही ट्रॉफी मिळाली होती टकाटककडून. थँक्यू संकेत अविनाश कोर्लेकर फॉर मेकिंग टकाटक अ ग्रँड सक्सेस. खूप छान वाटलं होतं. पण आता छान नाही वाटत आहे, कारण ही सगळी जागा घेतलेली आहे उमानी. हा पूर्ण तिचा कप्पा बनला आहे आता. हा बघा, सगळं तिचंच आहे, सगळं तिचंच, सगळे फोटो तिचेच. आणि ह्यातलं एकही फोटो असा वाढदिवसाला गिफ्ट वगैरे असं नाही आहे, सगळं कोलॅब. हे फक्त गिफ्ट आहे बहुतेक, पण बाकी सगळं कोलॅब. आणि माझं सगळ्यात फेवरेट हे आहे, खूप अप्रतिम केलेलं आहे. आपल्या मिडल क्लास लोकांचा फ्रीज उघडणं म्हणजे ना एक टॉक्सिक रिलेशनशिप असते. दोघांचंही सेमच आहे, मिळत काहीच नाही दोघांमधूनही. मेहनत तुमची, आमची, सर्वांची. आता तुम्ही विचार करत असाल की एवढी बोरं काय करतायत माझ्या हातामध्ये. तर ह्याचं रिझन आहे विठू माऊली मालिका. आता विठू माऊली मालिका का, तर त्यामध्ये जेव्हा मी संत नामदेवांचं कॅरेक्टर करायचो त्यावेळेस गोणाई नावाची जी भूमिका साकारायची अशी आमची ताई, तर तिने एकदा जेवणाला बोराचं लोणचं आणलं होतं. गुळात मस्तपैकी छान करून वगैरे ते आणलं आणि ते मला इतकं आवडलं. मी लगेच पप्पांना फोन करून सांगितलं की पप्पा पटकन रेसिपी शोधा आणि मला करून द्या. मग आता लिटरली माझ्या मामाच्या गावाला जेव्हा मी जातो, म्हणजे जयदीप मामा असो, बाबू मामा असो, तर तिकडे गेल्या पहिले माझ्यासाठी असे पार्सल्स येतात बोरांचे. मग डायरेक्ट मी पप्पांच्या स्वाधीन करतो आणि मला तोंडाला पाणी सुटले. स्वाधीन केल्यावरती पप्पा मस्तपैकी त्याचं एक लोणचं बनवतात. मग मी ते पुढच्या 4 महिने तरी टिकवून खातो. मी तुम्हाला आता दाखवतो की एक्झॅक्ट लोणचं बनतं कसं, कारण का हा पहिला लॉट नाही आहे, ह्याच्या पण आधी लॉट येऊन गेले आणि पप्पांकडनं बोराचं लोणचं बनवून पण घेतलेलं आहे. मी दाखवतो तुम्हाला आता. ही आहे ती बोराची भरणी. ही एवढी भरली होती बघा, इथे पण शिंतोडे उडालेले आहेत पाकाचे. त्या एवढी सगळी मी खाली केली, आता एवढी अजून बाकी आहे. असली टेस्ट लागते ना. तुम्ही माझ्या बॅचचे असाल का 90sमधले, तर तुम्हाला बोरकूट हा प्रकार माहिती असेल. तर बोरकुटाला तुम्ही ना गुळाच्या पाकामध्ये मिक्स करा आणि खा, कडक एक नंबर. सेम तसाच फील येतो. तर काल मी पोस्ट टाकली होती की 1000 लाईक्स पूर्ण झाले तर मी एडिटिंगचे एक हलके कोर्स घेऊन येईन आपल्या ब्लॉगमध्ये. तर 1000 तर नाही झाले, पण 600 झाले. पण 600 वरती ज्या काही कमेंट्स आल्यात, बापरे, तुफान कमेंट्स आल्यात, म्हणजे विचारून सोय नाही.
तर डायरेक्ट मी सुरुवात करतो तुम्हाला सांगायला की मी तुमच्या योग्य आहे का तुम्हाला एडिटिंग शिकवण्यासाठी. तर गेली 10 वर्षे मी एडिटिंग करतो आहे. जेव्हा मला चित्रपटसृष्टीमध्ये कामं मिळत नव्हती तेव्हा एडिटिंग करूनच मी माझं पोट भरायचो. ॲडोब प्रीमियर प्रो, आफ्टर इफेक्ट्स, FCP ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप टॉपला नाही गेलो असं नाही म्हणणार मी, पण चित्रपट एखादा एडिट करू शकतो एवढं नक्कीच कळलं आहे मला. आणि बऱ्याचशा मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटच्या मी शॉर्ट फिल्म्स वगैरे एडिट करून द्यायचो माझ्या सिस्टीमवरती. सो हे सगळं करायचो. त्यामुळे मला असं वाटतं ना की एडिटिंग हा प्रकारांना सगळ्यांना जमत नाही. मी प्लीज जे बोलतोय ते तुम्ही पूर्णपणे ऐका, बेसिकपासून ऐका, म्हणजे ज्याला नव्यानेच सुरुवात करायची असेल त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरेल. तर सांगायचा मुद्दा इतकाच आहे की प्रत्येकाला एडिटिंग जमत नाही आणि ज्याला जमतं त्याच्या इतका भाव तर कुणीच खात नाही. आणि हे खरंच आहे, कारण मी पण खायचो हलका हलका, पण आता सगळ्यांनाच यायला लागलं एडिटिंग, त्यामुळे आमची किंमत कमी झाली. पण ही गोष्ट खरी आहे. ओके, सो आत्ताच्या घडीला प्रत्येक जणांकडे कॅमेरा नसतो, प्रत्येक जणांकडे मस्तपैकी i9चा प्रोसेसर आणि भारी सगळं सिस्टीम वगैरे असं नसतं. आता लोकांकडे काय आलं आहे तर मोबाईल आला आहे. मग मोबाईलमधलं बेस्ट ॲप्लिकेशन कोणतं आहे, ते कसं वापरायचं, त्याची सुरुवात कशी करायची, कोणत्या एक्सपोर्टनी जर का तुम्ही पाठवलं तर तुमची रील इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती क्लिअर दिसेल. बरं, ते एक्सपोर्टेशन मग करायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण हे एकच व्हिडिओ नसणार आहे, ह्यामध्ये मी तुम्हाला 2 गोष्टी सांगेन, 2 गोष्टी शिकवेन. ठीक आहे, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून 2 गोष्टी शिकवेन. असं 2-2 गोष्टी करत आठवड्याला एक व्लॉगिंग प्लस एडिटिंग असा आपण व्हिडिओ आणणार आहोत. आणि बाकीच्या दिवशी आपली मज्जा मस्ती सुरूच राहणार आहे. पण एक व्हिडिओ आठवड्यातला एक जो व्हिडिओ असेल त्यामध्ये मी हा एडिटिंगचा कोर्स आणणार आहे. ठीक आहे, आता मी सुरुवातीला तुम्हाला फक्त त्या टूल्सची ओळख करून देणार आहे आणि ओळख करून दिल्यानंतर ते वापरायचं कसं एवढं फक्त सांगणार आहे. ठीक आहे. मला जितकं माहिती आहे, मला जितकं येतं आहे, मी कुणाकडूनही शिकलेलो नाही आहे. मी फक्त आणि फक्त रात्रंदिवस ती कम्प्युटरची बटणं दाबत दाबत ह्या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे. त्यामुळे मला जे येतं आहे आणि मी जे समजून घेतलेलं आहे तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. आता एखादा इथे व्ह्यूवर असेल एखादा की मी तर वयाची 20 वर्ष झाली मी एडिटिंग करतोय आणि हा काय असं मूर्खासारखं बोलतोय, असंही होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या अर्थी आता 2.5 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत, तुम्हाला एडिटिंग आवडतीये, म्हणजे मला थोडी तरी एडिटिंग व्यवस्थित येते, तर तीच मी तुमच्यासमोर मांडणार आहे, त्यातून तुम्ही शिकू शकता. ओके, सो आता सुरुवात करूयात. मी आता एका बाजूला सरकतो आणि एक पूर्ण अशी वॉल तुमच्यासाठी रिकामी ठेवतो जिथे तुम्ही माझ्या मोबाईलची स्क्रीन तुम्ही बघू शकता. ओके, सो मी आता स्क्रीन इथे ॲड करतो. ओके, तर ही आहे आपली स्क्रीन. आता बरेच जण इनशॉट नावाचं ॲप्लिकेशन वापरतात, बरेच जण काइन मास्टर वापरतात, बरेच जण पॉवर डिरेक्टर वापरतात, पण ना VN एडिटर ह्या बाबतीत आहे ना बरेच जण अजून आहे ना म्हणजे कठीण आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलतात. पण माझं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कठीण हा शब्द ना तुम्ही विसरून झाली, मी गॅरंटी देतो, आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी होऊन जातील. तर हे बघा, हे जे आहे ना, आता क्लॅश ऑफ क्लेन्स मी गेम वगैरे खेळतो, हलकं फुलकं तेवढं असतं माझं. ह्याच्या बाजूला तुम्हाला VN असं लिहिलेलं दिसेल. तर VN हे जे ॲप्लिकेशन आहे ते आता आपण ओपन करणार आहोत. आता ओपन केल्यावरती पहिलेच उमाची व्हिडिओ, ऑफकोर्स एडिटिंगला तीच असते ना कायम. त्यानंतर ही कालची व्हिडिओ जिला आपण डिलीट करूयात. तर हा असा इंटरफेस सुरू होतो. हा इंटरफेस तुम्हाला दिसला. तर हे जे आहे हा पहिलं पान आहे, हे पहिलं पान आहे आपल्या वहीचं किंवा VN एडिटरचं. ठीक आहे, आता इथे अँड्रॉइड मोबाईल असो किंवा ॲपल मोबाईल असो, सगळं काही सेम असतं. ओके, काही त्यामध्ये फरक नाही आहे. इथे प्लस हे साईन तुम्हाला दिसतं आहे. ठीक आहे, आता आपण तिथे आहे ना एक व्हिडिओ घेऊयात. मग त्या व्हिडिओला आत घेतल्यावरती नंतर मग जे काही दिसतंय ते मी तुम्हाला सांगेन. आता प्लसवरती क्लिक करायचं. प्लसवरती क्लिक केल्यावरती काय येतं, न्यू प्रोजेक्ट. आता न्यू प्रोजेक्ट म्हणजे काय, तर न्यू प्रोजेक्ट, आता समजा मला एक रील करायची आहे, उमासोबतची एखादी रील आहे, तर ती रील स्टार्ट होऊन संपेपर्यंत त्याचं जे काही एडिटिंगचं मटेरियल होईल ते मी VNमध्ये घेतल्यावरती ते एखाद्या ठिकाणी सेव्ह करणार, एखाद्या प्रोजेक्टमध्ये, तर ते न्यू प्रोजेक्टमध्ये. आता माझे 99 रिमेनिंग आहेत, म्हणजे मी लगेच डिलीट करतो त्यामुळे. सो न्यू प्रोजेक्टवरती मी क्लिक केलं. क्लिक केल्यावरती पहिलीच व्हिडिओ मी, पहिल्या ह्या 2 व्हिडिओ मी घेतल्या. ओके, आता या व्हिडिओ आल्या, तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओ इथे आलेल्या आहेत. ठीक आहे, आता VNमधून एडिट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
पहिले जाऊन आहे ना ते एंडला जे VN दिसतं ना टॅम्पलेट ती डिलीट करून टाकायची. आता डिलीट कशी करायची? सगळ्यात तुम्ही खाली बघत असाल इथे खाली या VN माझ्या मोबाईलच्या स्क्रीनच्या खाली तर ट्रीम, डिलीट, स्पीड वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये डिलीटवरती क्लिक करायचं आणि मागचं सगळं उडवून टाकायचं. ओके, आता तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो. वरती दिसतंय तुम्हाला ओरिजिनल एकदम टॉपला मोबाईलच्या, तर ते तुमचं स्क्रीनचं लेआउट आहे. स्क्रीनचं लेआउट म्हणजे आता व्हिडिओ उभा तुम्ही पकडून काढला आहे की व्हिडिओ आडवा तुम्ही पकडून काढला आहे हे ते VN स्वतःच डिसाईड करतं आणि ते ठरवतं. तर हे आहे ओरिजिनल म्हणजे जसा आहे तसा. त्याच्या खाली आहे आपली फ्रेम म्हणजे मी दिसतोय तुम्हाला ती सगळी फ्रेम. त्याच्या खाली आहे पॉज अँड प्लेचं बटन, ते तुम्हाला माहितीच आहे. तिथं आपण ते CD प्लेअर मिळायचं त्याच्यापासून आपल्याला ते सगळं डोक्यात आहेच. आता त्याच्याचबरोबर खालच्या पट्टीमध्ये टॅप टू ॲड म्युझिक म्हणजे तुम्हाला म्युझिक ॲड करायचं असेल तर त्या म्युझिक आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. टॅप टू ॲड सबटायटल्स म्हणजे तुम्हाला काहीतरी विश यू हॅपी बर्थडे वगैरे काहीतरी करायचं आहे तर त्यासाठी वापरू शकता. टॅप टू ॲड असं नाही की मी बोलून सोडून देतोय, तुम्हाला सगळं दाखवणार आहे. फक्त आज 2च गोष्टी दाखवणार आहे. ठीक आहे. टॅप टू ॲड स्टिकर्स अँड PIP हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि याने तुम्ही जग जिंकू शकता. ओके, आणि चौथं म्हणजे आपली मेन टाईमलाईन जी काही तुम्हाला हलताना दिसते आता ती आहे ही. ओके, सो आता त्याच्या खाली आहे ह्या टाईमलाईनचा ऑडिओ. हे जे येलो दिसतं ना, हे ग्राफ दिसले तुम्हाला, हे बघा हे ग्राफ, त्यानंतर परत हे ग्राफ, हे जे ग्राफ्स आहेत ना ही याची टाईमलाईन आहे. ओके, सो आता पहिल्या आपण यांना ओळख करून घेऊया की नक्की कोणता मेनू कशासाठी आहे. पहिले सर्वात दिसते तुम्हाला इथे खाली फिल्टर म्हणजे काय तर तुम्ही व्हिडिओला फिल्टर वगैरे लावू शकता. आता ना मी तुमचं खूप काम इझी करणार आहे. फक्त व्हिडिओमध्ये सोडून जाऊ नका. हे बघा ह्या VNमध्ये ना मी स्वतः यूज करतो. प्रत्येकाला इच्छा असते की प्रत्येकजण सुंदर दिसावं. ठीक आहे, तर आम्ही काय करतो इथे एक फिल्टर आहे, VNचं इनबिल्ट फिल्टर आहे. ओके, मला घामाघुमा वगैरे झालं असेल मी आता, त्यामुळे तेवढं फक्त समजून घ्या. VNचं एक फिल्टर आहे फॉग नावाचं. आता हे बघा वरती जी पट्टी दिसते ना तिथे फॉग नावाचं फिल्टर शोधायचं, फॉग. ओके, त्यानंतर फॉगवरती क्लिक केल्यावरती FO3 नावाचं जे फिल्टर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यावरती त्याला आणायचं 50 वरती. ओके, सो आपला चेहरा थोडासा ग्लो होतो, मग ते ओके करायचं. तर हे झालं फिल्टरचं काम. कळलं तुम्हाला? फिल्टर म्हणजे काय तर आपल्यावरती एखादा फिल्टर लावणं. ते तर इंस्टाग्राममुळे सगळ्यांना माहिती झालं, त्यामुळे मी ह्याच्यावरती इतका वेळ घेत नाही आहे. ट्रीम हा जो प्रकार आहे ना तो मी तुम्हाला सजेस्ट करेन, काही तुम्ही वापरायची गरज नाही आहे. त्यापेक्षा आपण कट वापरूयात. कटने काम जास्त लवकर होतं असं माझं मत आहे. त्यानंतर आहे FX. आता FX का वापरतात तर स्पेशल इफेक्ट्स. ठीक आहे, FXवरती क्लिक केलं. आता इथे बघा बरेचसे इफेक्ट्स आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. हे बघा हे जे आहेत ना ते इफेक्ट्स आहेत ते तुम्ही, आपलं रेकॉर्डिंग चालू आहे ना, हे आहे तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. स्पिन म्हणजे सुरुवातच स्पिनवरती होणार. हे बघा स्पिननी झाली सुरुवात, मग ही सुरुवात झाली डाऊननी, त्यानंतर अपोजिट साईड स्पिन. हे सगळे स्पेशल इफेक्ट्स आहेत ह्यामध्ये, तर हे तुम्ही वापरू शकता. आता हे सिलेक्ट केल्यावरती तुम्ही बघू शकता की इथे लेंथ एवढी आहे, तर तुम्ही त्याला बोटाने पकडून अशी कमी जास्त सुद्धा करू शकता. जेणेकरून काय होईल तर त्याची ड्युरेशन कमी होईल आणि ते फास्ट होईल. म्हणजे आता समजा ही टाळी आहे ही अशी. आता मी डिस्टन्स जर का जास्त ठेवलं तर ही अशी येऊन आपटेल आणि जर का मी ते हिरव्याने डिस्टन्स कमी केलं तरी अशी आपटेल. पण ही क्रिया त्याची पूर्ण करणार, इथे आपटून इथेच येणार. फक्त ती स्लो करायची आहे की फास्ट करायची आहे हे तुमच्यावरती आहे. तसंच आहे, आता इथे असं जास्त डिस्टन्स ठेवलं तर ती क्रिया स्लो होणार आणि एवढंच केलं तर आता बघा फास्ट लगेच होणार. हेच आहे, बाकी काही नाही. ओके, आणि हे सगळ्या स्पेशल इफेक्ट्सना लागू होतं. हे जेवढे सगळे दिसत आहेत ते तुम्ही स्वतःहून एक्सप्लोर करा ते. ठीक आहे, तर आता पुढची ओळख करूयात. स्प्लिट म्हणजेच कट, हे खूप गरजेचं आहे. आता हे मी तुम्हाला डायरेक्ट डेमो करून दाखवणार आहे. आजच्या आपल्या सेशनमध्ये मी तुम्हाला फिल्टर, ट्रिम तर आपण घेणार आहोत, स्पेशल इफेक्ट्स आणि स्प्लिट
ह्या गोष्टी शिकवतो. ओके, आता आज आपण स्प्लिट शिकूयात. ते सगळ्यांसाठी गरजेचं असतं आणि ह्यासाठी सगळेजण आहे ना, हे जरा मला व्हिडिओ कट करून दे ना, हे जरा मला व्हिडिओ ॲड करून दे ना, ह्यावरतीच त्यांचं अर्ध आयुष्य जातं. काही गरज नाही आहे. प्ले स्टोअरवरती जायचं, ॲप स्टोअरवरती जायचं, VN एडिटर डाउनलोड करायचं, मस्तपैकी माझा व्हिडिओ प्ले करायचा साईड बाय साईड आणि हे सगळं बघत बसायचं. ओके, आता स्प्लिट ह्या गोष्टीचा वापर कसा करायचा, ह्या टूलचा वापर कसा करायचा. सो आता ही व्हिडिओ मी प्ले करतो. हाय कसे आहात सगळे बरे. हाय कसे आहात सगळे बरे. बघितलं, मी बरे नंतर अडकलोय. मला बरे नंतर काय बोलायचे सुचलं नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, तर हाय कसे आहात सगळे बरे नाही, हाय कसे आहात सगळे इथेच मला कट करायचं. तर ते मी कसं करणार, तर हे बघा, सुरुवातीला प्ले करणार मी आता. हाय कसे आहात सगळे बरे. ही व्हिडिओ आता हाय कसे आहात सगळे बरे. दुसरा जो पार्ट आहे माझा, दुसरा जो टेक आहे तो मला चांगला वाटतोय, त्यामुळे मी काय करणार, पहिला जो टेक आहे तो पूर्णपणे गायब करणार. तो कसा करणार, कसे आहात सगळे बरे. थांबलो मी. आता मी इथे थांबलोय. आता बघा रेष कुठे थांबली, ती सफेद रेष तुम्हाला दिसतीये इथे. सफेद रेष कुठे थांबली आहे ती बघा, ती जिथे थांबली आहे की चेक करायचं आधी की खालची जी आपली फ्रेम आहे, ही जी टाईमलाईन आहे, त्याला येल्लो बॉर्डर आली आहे का, तर हो आली आहे. मग आल्यावरती स्प्लिटवरती क्लिक करायचं. क्लिक केलं, आता स्प्लिटवरती आता हात आहे इथे कट केलं की ही बोटं आणि हात वेगवेगळा होणार. ठीक आहे, मग नंतर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या करू शकता. तसंच आता एका व्हिडिओचे झालेले आहेत 2 व्हिडिओ. आता हा पहिला व्हिडिओ, हा दुसरा व्हिडिओ, पहिला दुसरा, पहिला दुसरा, पहिला. आता पहिला व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे. मग आता काढून टाकण्यासाठी काय वापरणार, डिलीट. डिलीट हा शब्द आपल्याला माहितीच आहे. तर डिलीटवरती मी क्लिक केलं, हा गायब झाला. आता आपण प्ले करूयात. हाय कसे आहात सगळे बरे. बघितलं, आता आपल्याला काय ठेवायचं आहे, व्हिडिओ प्ले केल्या केल्या सुरुवात व्हायला पाहिजे. हाय कसे आहात सगळे एवढंच पाहिजे आपल्याला. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हाय कसे आहात सगळेचा जो सायलेन्स आधीचा पॅच आहे तो काढून टाकायचा आहे आणि हाय कसे आहात सगळे इतकंच वाक्य ठेवायचं आहे, पुढचं बरं कॅन्सल करायचं. तर ते कसं करतोय ते बघा. ही आहे माझी टाईमलाईन. पहिले चेक करायचं, येल्लो लाईन, येल्लो बॉर्डर आणि व्हाईट लाईन. व्हाईट लाईन आहे, येल्लो बॉर्डर आहे. प्ले करायचं. प्ले केलं, हाय कसे आहात सगळे. हां, हाय कसे. इथे जी व्हाईट रेष थांबलेली आहे तिथपर्यंत सायलेन्स आहे. जो सायलेन्स कशाला पण आपल्या पब्लिकला बोर करायचं, प्ले केल्यावरती लगेच प्ले व्हायला पाहिजे ना. म्हणून आपण आधीचा जो सायलेन्स पार्ट आहे तो आपण काढून टाकणार आहोत. तो आपण काढून टाकला म्हणजे काय, 2 व्हिडिओ वेगवेगळ्या केल्या. आता त्याला उडवून टाकायचं. तर पहिल्या व्हिडिओच्या इथे गेलो, चेक केलं मी आधी, येल्लो बॉर्डर कशावरती आहे, तीच व्हिडिओ डिलीट होणार. ज्याच्यावरती येल्लो बॉर्डर असणार तीच व्हिडिओ डिलीट होणार. तर आता ही जी येल्लो बॉर्डर आहे ती आता डिलीटवरती आपण बटन दाबलं, व्हिडिओ गायब. आता सुरुवात झाली. हाय कसे आहात सगळे बरे. आता बरे नंतर परत एवढा मोठा गॅप आहे. जसा आपण आधीचा गॅप काढून टाकला तसंच पुढचा आपल्याला गॅप काढायचा आहे. तर आता बघा, हाय कसे आहात सगळे बरे. बरे. ओके, इथे बरे संपतंय. तुम्ही व्हाईट रेषकडे लक्ष द्या, इथे बरे संपतंय. मग स्प्लिट केलं. आता झाले 2 व्हिडिओ. ओके, हा व्हिडिओ. आता ज्या व्हिडिओवरती येल्लो बॉर्डर, हे कायम मी खूप जास्त वेळा बोलतोय कारण हे खूप गरजेचं आहे. मी माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये 2012मध्ये आणि 13मध्ये जेव्हा लाईटरूमवरती आपलं ॲडोब प्रीमियर प्रोवरती ह्या सगळ्या गोष्टी करायचो तेव्हा तिथे वेगळी बॉर्डर यायची. पण हे लक्षात नाही ठेवलं, त्यामुळे माझे बरेचसे प्रोजेक्ट कॅन्सल झालेले आहेत, बरेचसे प्रोजेक्ट डिलीट झालेले आहेत आपोआप माझ्या चुकीमुळे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. हे मला आपल्याला पुढचं काढून टाकायचं आहे. आता परत आपण व्हिडिओ प्ले करूया. हाय कसे आहात सगळे बरे. आता हाय कसे आहात सगळे बरे. बरे आहात ना. 2 व्हिडिओ तुम्हाला दिसले. आता हाय कसे आहात सगळे बरे. नको आहे आपल्याला. बरे आहात ना. आता आपल्याला काय करायचं आहे, हाय कसे आहात सगळे बरे, हा बरे आपल्याला काढून टाकायचं आहे. बरे आहात ना, तर आपल्याला ॲड करायचं आहे. हाय कसे आहात सगळे बरे आहात ना आणि ॲड. ओके, एकदम सिम्पल करून सांगतोय. मला माहीत नाही तुम्ही किती हुशार आहात किती नाही आहात, पण इथे आलेल्या म्हणजे एडिटिंग शिकणाऱ्या प्रत्येकाला हे खूप इनिशियल लेवलनी शिकायला हवं. म्हणून मी असं बोलतोय. कदाचित ते कॉमेडी वाटत असेल, कदाचित हा जोक वाटत असेल, काय करतोय मूर्खासारखा ॲक्शन बिक्शन, पण विश्वास ठेवा माझ्यावरती,
खूप एकदम डाऊन लेवलपासून मी हे सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे की समोरच्याला कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी कळतील. ओके, तो आपण पुन्हा सुरू करूयात. तर हे झालेलं आहे आपलं. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या व्हिडिओमधलं शेवटचं बरे काढायचं आहे आणि पहिला व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओला ॲड करायचं आहे. सिम्पल आहे. आता प्ले करूयात. हाय कसे आहात सगळे. स्टॉप. पुढचं आपल्याला बरे नको आहे. काय केलं मी, कोच्यावरती क्लिक केलं. आता मला मधून काट मारायची आहे ना त्या व्हिडिओला, स्प्लिट. मग स्प्लिटवरती मी क्लिक केलं. त्यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला डिलीट करायचा. डिलीट करण्याआधी काय चेक करायचं, येल्लो बॉर्डर लक्षात ठेवा, त्याच्यावरती क्लिक, डिलीट, कॅन्सल. हाय कसे आहात सगळे. बरे आहात ना. आता हा व्हिडिओ वियर्ड दिसायला लागलाय. हाय कसे आहात सगळे, बरे आहात ना. हे जर का फास्ट आलं तरच ते चांगलं वाटेल, बरोबर. सो हाय कसे आहात सगळे. स्टॉप केलं मी, थोडंसं आधी सिलेक्ट केलं. आता इथे मी स्प्लिट करणार, बरोबर, स्प्लिट करणार आणि डिलीट करायच्या आधी येल्लो बॉर्डर चेक करणार, डिलीट. ओके, आता प्ले करूयात आपण. हाय कसे आहात सगळे. बरे आहात ना. कट. एवढंच पाहिजे. हाय कसे आहात सगळे, बरे आहात ना. एक्स्ट्रा पुढचा गॅप कशाला पाहिजे. डिलीट केलं. डिलीट इन द सेन्स आधी स्प्लिट केलं, मग ते येल्लो बॉर्डरवाली जी नको आहे पार्ट जो आपल्याला तो सिलेक्ट केला, डिलीट केलं. आता जितकं समोरच्याला छान एंटरटेन करेल तितकंच आपण घेणार आहोत. म्हणजे हाय कसे आहात सगळे. बरे आहात ना. दॅट्स इट, संपला विषय. आता इथे तुम्ही काय करू शकता, तर घरात कोणाचा चिमुकल्यांचा बड्डे असेल किंवा काही कसं तुम्हाला मिनी व्लॉग करायचा असेल किंवा वेगळ्या काहीतरी गोष्टी असतील तर ना, कायम लक्षात ठेवा, जेवढा सायलेन्स स्पेस आपण पब्लिकला दाखवतो ना, तेवढा पब्लिक आपल्यात इंटरेस्ट नाही दाखवत. पब्लिकला सतत खेळवता आलं पाहिजे. काही नसेल तर तिथे म्युझिक टाकता आलं पाहिजे, कळलं. सो आता हाय कसे आहात सगळे. बरे आहात ना. ह्या दोन व्हिडिओ आपण एकत्र करून दाखवल्या, ठीक आहे. आता हे तुम्ही कसं करू शकता, 10-15 व्हिडिओ क्लिप्स आणू शकता. डायरेक्ट VN प्लेअर डाउनलोड करू शकता. VN प्लेअर डाउनलोड केल्यावरती सगळ्या त्या क्लिप व्हिडिओमध्ये ॲड करू शकता. मी तुम्हाला ॲड कसं करायचं ते पण सांगितलेलं आहे, तर ते ॲड करू शकता. ॲड केल्यावरती आता त्यात जे जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही ठेवू शकता. कसं करायचं, आता समजा ही एक व्हिडिओ क्लिप आहे, आधीचं नको आहे, नंतरचं नको आहे, कॅन्सल करून टाक. समजा तुला मधलंच हवं आहे तर फक्त मधलं सिलेक्ट कर, उरलेलं 2 काढून टाक, डिलीट कर. फक्त लक्षात ठेव डिलीट करताना की येल्लो बॉर्डर कुठे आहे. मी सारखं म्हणतोय तुम्हाला, येल्लो बॉर्डरकडे लक्ष द्यायचं, ठीक आहे. सो हे झालं कसे व्हिडिओ चिटकवायचे. आता मी ह्यातही सांगतो की बऱ्याच जणांना आपण एक एक्स्ट्रा सांगून टाकूयात की म्युझिक कसं ॲड करायचं, ठीक आहे. कारण आपण 5 एपिसोड जरी केले तरी ह्यात बरंच शिकण्यासारखं आहे, त्यामुळे 2-2 पॉईंटनी खूप लेट होईल कव्हर करायला, ठीक आहे. तर म्युझिक कसं ॲड करायचं सांगतो. ओके, तर म्युझिकचं आयकन कुठे, मी पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला. ही जी फ्रेम आहे त्या फ्रेमच्या खाली आहे, त्या फ्रेमच्या खाली आहे म्युझिकचं आयकन. ओके, त्या म्युझिकच्या आयकनवरती क्लिक केलं. क्लिक केल्यावरती 3 ऑप्शन आले, म्युझिक, साऊंड इफेक्ट्स आणि रेकॉर्ड. ओके, आता म्युझिकवरती जर का क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला असं दिसेल की तिथे ऑलरेडी जे काही VNचे म्युझिक आहेत ते तुम्ही लावू शकता. म्हणजे आता हे म्युझिक आहे, यूजवरती क्लिक करायचं. इथे यूजवरती क्लिक केलं. आपल्याला सुरुवात कुठून हवी आहे ते तुम्ही चेक करायचं. इथून हवी आहे, इथून साधारण सुरुवात हवी आहे. ओके करायचं, क्लिक करायचं. हाय कसे आहात सगळे. बरे आहात ना. आता या म्युझिकचा आवाज खूप झाला आहे आणि आपला आवाज खूप कमी झाला आहे. काही लोक इथेच माती खातात, त्यांना आवाजाची लेवल मॅच नाही करता येत आहे. म्युझिक ऑफकोर्स कमीच आवाजात हवं आहे, कारण का आपला आवाज आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे ना. दुसऱ्या आर्टिस्टचा आवाज आपल्या लोकांपर्यंत नाही पोहोचवायचा आहे. त्यामुळे व्हिडिओवरती क्लिक न करता आता म्युझिकवरती क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला म्युझिकचा आवाज कमी करायचा आहे. म्युझिकवरती क्लिक केलं, व्हॉल्यूमवरती गेलो आणि आवाज केला बरे आहात ना. 17वरती किंवा 20वरती. मग आता बघा ते किती छान फील येत आहे. हाय कसे आहात सगळे. बरे आहात ना. एक छान प्लीझंट वाटलं, मस्त वाटलं. ओके, सो हे आहे. आणि आता त्यांच्यासाठी ज्यांना म्युझिक पण हवी आहे प्लस बोलायचं पण आहे, ठीक आहे. आता समजा हा जो व्हिडिओ आहे ना तो म्यूट आहे. आता म्यूट कसा करायचा, सर्वात खाली आहे बघा, हे जे आता जे तुम्हाला स्प्लिट दिसते ना, स्प्लिटच्या बरोबर वरती एक साऊंड माईक स्पीकरसारखा एक आयकन आहे, ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक केलं. आता बघा हे कॅन्सल झालं. इथे आता रेश नाही आहे, रेश आहे त्याच्यावरती. असं ते म्यूट करायचं. त्याला म्यूट केल्यावरती ही सगळी व्हिडिओ म्यूट, फक्त म्युझिक लागेल. आता त्या व्लॉगर्ससाठी सुद्धा मी सांगतो की
म्युझिकवरती पहिल्या सेम मगाशी आपण जसं ॲड केलं तसं ॲड करायचं आणि इथे आता म्युझिकवरती न क्लिक करता रेकॉर्डवरती क्लिक करायचं आणि रेकॉर्डवरती क्लिक करून आपल्याला जे बॅकग्राऊंडला बोलायचं आहे ते आपण बोलू शकतो. ओके, आता प्रेस करायचं. काय कसे आहात सगळे, बरे आहात ना? मी संकेत कोर्लेकर. संपला विषय. ओके करायचं. आता हा जो आवाज आहे तो तुम्ही नंतर डब केलात. काय कसे आहात सगळे, बरे आहात ना? मी संकेत. हे तुम्ही काहीही करू शकता. ठीक आहे. आता सेम व्हिडिओचं तसंच ऑडिओचं ही जी पहिली रेष आहे तिला तुम्ही झूम करू शकता. 2 बोटांनी जस्ट झूम करू शकता आणि आता हा पोर्शन खाली आहे इथपर्यंत. मग इथे तुम्ही काय करायचं, स्प्लिट हा शब्द आपला ठरलेला आहे, स्प्लिटवरती क्लिक करायचं. 2 पोर्शन तयार झाले. जो पोर्शन सिलेक्टेड आणि हायलाइटेड दिसतोय त्याला तुम्ही डिलीट केलं आणि ही जी रेष आहे तिला तुम्ही प्रेस करून असं ह्या बाजूला घेतलं. आता डायरेक्ट तुमचा व्हिडिओ स्टार्ट होणार. काय कसे आहात सगळे, बरे आहात ना? संपलं. सो एवढं सगळं आहे. तर आज आपण काय काय शिकलो, बेसिक शिकलो, न्यू VN एडिटर शिकलो. VN एडिटर इन द सेन्स आपण सुरुवात शिकलो, न्यू प्रोजेक्ट ॲड केला, त्यामध्ये व्हिडिओ ॲड केली. व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपण टूल्स शिकलो. टूल्समध्ये काय काय शिकलो तर त्यानंतर फिल्टर कसं वापरायचं. फिल्टर मी तुम्हाला सांगितलं एक सोंबडीत मस्तपैकी एक छान तुम्हाला फिल्टर पण सांगितला FO3 नावाचा. त्यानंतर ट्रिम, याचा उपयोग नाही केला तरी पण चालेल. स्पेशल इफेक्ट्स, वेगवेगळे इफेक्ट्स, टाळी वगैरे लक्षात ठेवायची. त्यानंतर स्प्लिट म्हणजे काय, स्प्लिटवरती तर अख्खा आपलं दुनिया आज आपण हलवली. त्यानंतर डिलीट, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पुढे बरंच काही आहे ते मी हळूहळू सांगेन. सगळं इझी आहे, मास्टर करून टाकेन मी तुम्हाला सगळ्यांना, टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. आणि म्युझिक ॲड करायला शिकलो. म्युझिक क्रॉप करायला शिकलो. त्यानंतर रेकॉर्डिंग करायला शिकलो. रेश कशी हलवायची ते शिकलो. दाबायचं, इकडे सरकवायचं, दॅट्स इट. आता हे सगळं जे आहे ते आता एक्सपोर्ट कसं करायचं. ठीक आहे, व्हिडिओ तर तुम्ही बनवलात. आता इथे कोपऱ्यात एक बाण दिसेल तुम्हाला, बाण. ओके, त्या बाणावरती क्लिक करायचं, निळ्या बाणावरती क्लिक केल्यावरती इथे तुम्ही मॅन्युअलवरती यायचं. ऑटो आहे, मॅन्युअल आहे, ऑटो आहे, मॅन्युअल आहे. आता सगळेजण कुठे चुकतात माहिती आहे का, वाव माझ्या मोबाईलला 4K आहे, 4K मध्ये व्हिडिओ टाकतो फुल क्लिअर दिसेल. तर असं नसतं. इंस्टाग्राम आणि यूट्यूब हे 1080 3250 FPS एवढ्यालाच सपोर्ट करतात. मग आता आपण काय करायचं, यूट्यूबच्या मताप्रमाणे वागायचं, कारण आपण यूट्यूबचे नोकर आहोत. ठीक आहे. सो मॅन्युअलवरती यायचं. मॅन्युअलवरती आल्यावरती 1080 वरती क्लिक करायचं. म्हणजे हे बघा, हे असं 1080 वरती आलो. त्यानंतर FPS खाली लिहिलं आहे, तर FPS हे तुम्ही बघू शकता. तर FPS 30 करायचं. ओके, आणि हे जे ॲव्हरेज बीट रेट आहे ते तुम्ही 15 ते 20च्या दरम्यान किती ठेवा, जास्त ठेवू नका. आपल्याला काय प्रोजेक्टरवरती व्हिडिओने दाखवायचे. ठीक आहे, 20 वगैरे ठेवायचं, आपण 20 ठेवूयात. त्यानंतर HDR ऑफ ठेवायचा. HDR व्हिडिओ यूट्यूब आणि इंस्टाग्राम सपोर्ट करत नाही असं माझ्या अक्कलेप्रमाणे आहे. ठीक आहे. आता एक्सपोर्टवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट करायचं. तर हा माझ्या फोनमध्ये खूप स्पीडने झाला, कारण हा जास्तच प्रोसेसरचा व्हिडिओ आहे. तुम्हाला कदाचित वेळ घेईल जर तुमच्याकडे अँड्रॉइड वगैरे असेल तर, पण एक्सपोर्टेशनला तितकाच वेळ लागतो. लगेच चिडचिड करू नका, काही करू नका, आरामात, काही टेन्शन नाही. ठीक आहे. तर आज आपण स्प्लिट शिकलो, फिल्टर शिकलो, स्पेशल इफेक्ट शिकलो, म्युझिक इम्पोर्ट कसं करतात ते शिकलो, त्यानंतर रेकॉर्डिंग कसं करतात ते शिकलो, एक्सपोर्ट कोणत्या फॉर्मॅटमध्ये करतात ते शिकलो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकू स्लो मोशन शिकू, आपण PIP शिकू, आपण टेक्स्ट कसं इम्पोर्ट करतात शिकू, इफेक्ट कसं देतात ते शिकू, आणि खूप पुढे पुढे जाऊन मी तुम्हाला खरंच या सगळ्यामधलं मास्टर करेन. आणि अजून एक सांगायचं आहे की एकाने कमेंटमध्ये म्हणजे एक जण म्हणाला होता की त्याचं पण म्हणणं बरोबरच आहे की का मी हे तुम्हाला सगळं फुकट सांगतोय, का मी एवढी जीवाची लाई करून तुम्हाला सांगतोय. तर मला माहिती आहे खूप पैसे घेतात मूर्खासारखे, गरज नसताना. मी स्वतः गेलेलो आहे. मला आईने तिचं मंगळसूत्र विकून लॅपटॉप घेतला होता. मला पण शिकायची खूप इच्छा होती, तर मी सुद्धा गेलो होतो तिथे शिकायला. पण मला 30,000 रुपये 3 महिन्याचे सांगितले, ज्यामध्ये तो 2 ॲप्लिकेशन शिकवणार होता. मी म्हटलं की कशाला एवढे पैसे कशाला भरायचे. मग घातले दिवस रात्र आणि शिकलो मी स्वतः. भले खूप वर्ष लागली त्यासाठी, पण मी शिकलो. आता आपल्यापैकी बरेच जण असे आहेत, मी तर सांगतो ना 70% लोक मिडल क्लास असणार आहेत माझ्यासारखे. ते का 30,000 रुपये वगैरे खर्च करतील उगीच. आणि मी काय 100 रुपये घेऊन व्हॉट्सॲप ग्रुप बनवून तुम्हाला हे सगळं सांगत बसू. 100 रुपये घेऊन 5-10 हजार रुपयेमध्ये माझं काय होणार आहे. त्यापेक्षा मी फुकट सांगतो ना सगळं, खातो लोकांच्या शिवाय, म्हणजे जे जे पैसे देऊन शिकवतात त्यांच्या, मला काही फरक नाही पडत आहे. बट हे जे सांगितलेलं आहे ते इतकंच डीप आहे, ते गरजेचं आहे. ते तुम्ही शिका आणि एन्जॉय करा. सो
कसा वाटला तुम्हाला? आय होप तुम्ही छान मस्तपैकी पूर्णपणे व्हिडिओ बघितला असेल. मोठे व्हिडिओ चालत नाहीत, तेवढेच फक्त चालवा. आणि जर माझे थोडेसे तुम्हाला एफर्ट्स आवडले असतील तर ते लाईकच्या स्वरूपात इथे द्या. कमेंट वगैरे करून सांगा की अजून तुम्हाला ह्यातलं काय शिकायचं आहे, अजून तुम्हाला कशात अडथळे येत आहेत, सगळं सांगा. तेरा भाई सब कुछ बताएगा, टेन्शन नाही घ्यायचं. लव्ह यू ऑल. कोरलेकर मीडियाला सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करत राहा. खूप श्रीमंत म्हणा, सगळी स्वप्न पूर्ण करा. बाय, टेक केअर.